तर पब्लिक या पाण्याचा काय विषय आहे नेमकं, इकडून चारी केलेली असताना सुद्धा याच्यावरून पाणी वाहत आहे आणि तिकडं आपल्या शेतातून सुद्धा पूर्ण पाणी वाहत आहे. ती मग अजून सोंगायची तसेच पडलेली, कणसं पण तसेच आहे. एवढं पाणी म्हणजे उपळून राहिलं डायरेक्ट चारीतून, याच्यापेक्षा जादा पाणी आहे. पण याच्या वरतून सुद्धा एवढं पाणी आहे आणि इकडं आपलं धरण आहे, धरणावरचं गचपण. तर विशेष नाही गचपणचा, एवढे काटे जाळ्या जुळ्या आहे. याच्यामुळे आपल्या बिबट्या रानडुकरं खूप नासाडी करतात. तरी काही विषय नाही, चालूच राहतं. हे बघू शकता. आपण पाणी पाहायला जाऊ आता. पहिले पाणी पाणी पण भरपूर आहे आपल्या धरणात, फुल भरून जायले डायरेक्ट पूर्ण. सांडवा कुदरवायला आता सध्या. पण हे पाणी आहे, इकडून सांडपाणी कुदायची जागा आहे. एवढं पूर्ण धरण भरलेलं आहे आपलं. हे खाली आपलं शेत आहे, तिकडं घर आहे. ही पूर्ण मक्का, याच्यातून पूर्ण 24 तास पाणी वाहत आहे. एक मोटर लावली आणि खाली कपाशी आहे, तिच्यात पण अर्धी तशीच आहे. आणि राहिला विषय जाळ्या जुळायचा, तर धरण कमी आणि जंगल जादा वाटतं. तुम्ही आजपर्यंत असं धरण कुठं पाहिलं नसेल एवढं जाळ्या जुळायचं. मी पण नाही पाहिलं. मी पण आता तेवढे धरणं पाहिलेले आपल्या इलाक्यातले, तेवढे पूर्ण. एका पण धरणावर एवढं असं गबळीने थोडंफार राहतं, पण एवढं डायरेक्ट झाडं विषय नाही, गबळ गच पण सुद्धा लय भयान आलेलं आहे. तर आता आपण सांडपाण्यात तिथं आलेलो आहे. आता सध्या दिवाळी होऊन 4-5 दिवस झाले, तर एवढं पाणी कुठतंय सांडपाण्यावरून. आणि इकडं पण गच पण तेवढंच आहे जेवढं तिकडं होतं. चौकडंच आपल्या धरणावर जाळ्या जुळ्या झालेल्या आहे मोठं. इथं मासे होऊन नाही जाऊ म्हणून जाळी लावलेली आहे.